वाल्मिक कराड संदर्भात ही बातमी आहे। वाल्मिक कराडचे समर्थक आता अचानकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। टॉवरवरती चढून समर्थकांची घोषणाबाजी सुरू झालेली आहे। परळीत समर्थक आंदोलक हे राणी लक्ष्मीबाई टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांना न्याय द्या म्हणत समर्थक टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। सध्या वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले आहेत आणि परळीमध्ये टॉवरवरती चढून ते आंदोलन करताना दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत। वाल्मिक कराड यांना न्याय द्या असं म्हणत त्यांचे समर्थक आता थेट टॉवरवरती चढलेत। खरं तर कराडला काहीच वेळामध्ये न्यायालयात सादर केलं जाणार आहे, केज न्यायालयात सादर केलं जाणार आहे आणि आज ठरणार आहे की वाल्मिक कराड याची कोठडी वाढणार की थांबणार। विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विनोद, आपण पाहतोय की वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेत, नेमकं काय सुरू आहे त्या ठिकाणी? तर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले। तर वाल्मिक कराड यांना आज केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेत। परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवरवरती चढून या जे कार्यकर्ते आहेत त्यांचं शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराडांच्या आईचं देखील परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। यामध्ये शेकडो महिला देखील ज्या आहेत त्या सहभागी झाल्यात। एकूणच परळीतील वातावरण जे आहे ते सध्याला तणावाचं पाहायला मिळतंय आणि जे आंदोलन आहे ते समर्थकांकडून सुरू आहे। तर दुसरीकडे न्यायालयामध्ये आता सुनावणी होणार आहे। या न्यायालयामध्ये आता वाल्मिक कराडला या ठिकाणी पोलीस कोठडी मिळणार की या ठिकाणी एमसीआर मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अच्छा विनोद, आपण आताच सांगितलं की धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीतच आपण पाहतोय की वाल्मिक कराडचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत। परळीमध्ये समर्थक आंदोलक एकत्र आले आहेत आणि घोषणाबाजी ते करतायत। तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय, वाल्मिक कराडला आज केज न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी ठरणार आहे की वाल्मिक कराडची कोठडी वाढणार की थांबणार। खरं तर आज महत्त्वाचा निर्णय होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग आला आहे। खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरती समजणार आहे। केज कोर्टात नेण्याआधीच वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे। कराडवरती अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये। परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईनं केलेला आहे। मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसलेली आहे। न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या लेकावर लाने झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा। हे सगळे गुन्हे खोटे आहेत, जाणून बुजून राजकारण करायला लागले तर अन्याय करायलेत माझ्या लेकावर। सगळे खोटे नाटे गुन्हे संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून राजकारण करायला माझ्या लेकाच्या शिदा करा, मग चौकशी करा। आणि यानंतर इतरही बातम्यांचा आता वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपनं स्वबळावरती लढण्याचे संकेत दिलेत। पालिका आणि महापालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले होते। इंडिया आघाडी तुटलेली नाही, इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक राहणार नाही असं संजय राऊत म्हणाले। इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष आहे, तेव्हा सर्वांना सोबत घेऊन नेतृत्वाची जबाबदारी काँग्रेसची आहे असंही राऊत म्हणाले। महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत। मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लासही घेणार आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक 18 आणि 19 जानेवारीला संभाजीनगरऐवजी मुंबई किंवा शिर्डीत होण्याची शक्यता आहे. मात्र सरपंच संतोष देशमुखांना न्याय द्या याही मागणीकरिताच संभाजीनगरात 19 जानेवारीला रॅली आयोजित करण्यात आली आहे आणि म्हणून या बैठकीत वेळेत बदल होऊ शकतो. 5 वर्ष कामं केली तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावरती निवडणूक येते असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असं सुद्धा सत्तारांनी जाहीर केलंय. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात पालिकेनं इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका आता सज्ज झालेली आहे. यामुळेच आराखडा मंजूर करणं पूर्वीपेक्षाही खूप सोपं होणार आहे. येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ईपीएस अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवरती 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार सुद्धा या मागणीवरती विचार करत असल्याची माहिती आहे. यूजीसी नेट ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी 15 जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याच धर्तीवरती आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे. बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणं असा त्रास सुरू झालाय. रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सरकारी काम 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतो. मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो. अशाच खाबुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावरती चक्क नोटाच उधळल्या. लाचखोरीचा अनोख्या पद्धतीनं नोंदवलेला हा निषेध आता व्हायरल होताना दिसतोय. पुणे महानगर परिवहन महामंडळानं बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवसच वाढतीये. मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विना तिकीट प्रवास केलाय. या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी परदेशातील पहिलं कीर्तन केलं. दुबईत वारकरी संप्रदायाचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दुबईत मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कीर्तन सोहळा संपन्न झाला. आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह आहे. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजनही केलंय. तसंच आबालवृद्ध पतंग उडवून आनंद साजरा करतायत. नंदुरबार शहरात मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव आयोजित करण्यात आलाय. बाजारपेठांमध्ये विविध रंगांचे पतंग दाखल झालेत. त्यातील एका 5 फुटांची पतंग सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. आकारानं मोठी असलेली पतंग आकर्षक ठरत असून एका पतंगाचा दर हा 700 रुपये पर्यंत आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त अशी खास एक सजावट करण्यात आली आहे. दगडूशेठ गणपतीला हलव्यांच्या दागिन्यांची आरास करण्यात आली आहे. मकर संक्रांतीला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. इथे दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. पुण्यातील दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई बाप्पाचं मंदिर अगदी सजलंय आणि भाविक सुद्धा बाप्पाच्या या मनोहर रूपाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतायत.
आणि यानंतर आता प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा सुरू आहे त्या संदर्भातील सगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. शाही स्नानासाठी 2000 नागा साधूंची पहिली तुकडी बाहेर पडली. हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले नागा साधू संगमावरती पोहोचले. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती शाही स्नान केलं. नाशिकच्या रामकुंडावरती तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. नाशिकच्या गोदा काठावरती स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले. प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली आहे. भाविकांसाठी पाण्याचं टँकर, वैद्यकीय इतर मदत सुद्धा आणि सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग करून उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचाही निर्णय घेतलाय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावरती रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणूनही ओळखलं जात आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज 13,000 फूट उंचीवरती फडकावण्याचा नवा विक्रम झालाय. अनामिक शर्मानं महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकावून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठेंचं कुंभमेळ्यातच निधन झालंय. महेश कोठे हे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात दर्शनासाठी गेले होते. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. सांगली जिल्ह्यात मध्यम आणि लघु 86 प्रकल्प आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पांमध्ये 63% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या 1.5 महिन्यात पाणीसाठा 18% कमी झालाय. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता वर्तवण्यात येते. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याचीही शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पावसानं केलेल्या कृपावृष्टीनं जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे. राजगड तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तसंच जलजीवन नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळेच कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तात्काळ पूर्ण कराव्या अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पातूर तालुक्यातील चांदणी इथं 4था सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय. यामुळे 1746 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. जिल्ह्यात विकेंद्रित सौर प्रकल्पातून 204 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील फुल शेती करणारा शेतकरी आता चिंतेत आहे. फुलांना बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे शेतकरी झेंडू फुलांच्या शेतीवरती ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत दिसतात. रब्बी पिकांतून दादर ज्वारीचा कडबा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल अशी स्थिती आहे. यंदा चाऱ्याचे दरही कमी राहतील असा अंदाज वर्तवण्यात जातोय. राज्यभरात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणं करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाहीये. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश पारित केलेत. साताऱ्यातील महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार आहे. नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDCकडे प्लॅन तयार आहे. MSRDCनं नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास 900 प्रस्ताव दाखल झालेत. बातमी नागपुरातून समोर येते.
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाचा धोका लक्षात घेता नागपूरमधील 14 उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत. उड्डाण पुलावरून वाहतूक करत असताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी ही टाळण्यासाठीच हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. पाहूयात. नागपुरात आज सर्वत्र खरं तर पतंग उत्सव जोरदार साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर नागपुरात जे आहे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात मांजा गळ्यात अडकून जे आहे अपघात होत असतात. याच पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आज खरं तर जे नागपुरातील 14 मोठे उड्डाण पूल आहे ते उड्डाण पूल जे आहे बॅरिकेडिंग लावून वाहतुकीसाठी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे जवळपास 12 तास जे आहे ते बंद ठेवण्यात आली आहे. आणि त्याऐवजी जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे. आपण सध्या नागपुरातील आदिवासी गोवारी उड्डाण पुलापाशी आहोत. आपण बघू शकतो या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे. त्यामुळे वरच्या बाजूने जो जाणारा रस्ता होता तो बंद करण्यात आला आणि वाहतूक जी आहे ती बाजूला असलेल्या खालच्या बाजूने जी आहे ती वळवण्यात आली आहे. कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा मांजा जे आहे पतंगी तुटतात आणि कटतात तेव्हा धागा जो आहे तो उड्डाण पुलावर जो सर्वाधिक पाहायला मिळतो आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की तो गळ्यात अडकून जो आहे तो जीवघेणा ठरतो. पक्ष्यांसाठी खरं तर जीवघेणा ठरतो. यावेळेस पोलीस आयुक्तांनी एक विशेष मोहीम जी होती गेल्या काही दिवसांमध्ये राबवली होती. त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. उल्हासनगरात खटरमल चौकात चोरांनी एकाच रात्री 2 दुकानांत चोरी केली आहे. पैकी एका दुकानातून चोरांनी 14,000 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. मात्र दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झालेत. तासलगावमध्ये नायलॉन मांजामुळे एक तरुण गंभीर जखमी झालाय. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जात होता त्यावेळी त्याच्या गळ्यात मांजा अडकून 41 टाके पडले. त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंदी असतानाही नायलॉन मांजाचा असा सर्रास वापर सुरू असल्याचं यामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. संभाजीनगरमध्ये एका सराईत गुन्हेगारानं भर दिवसा हातात तलवार घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग केला. त्यामुळे शहागंज परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळही उडाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चारखांबी, सभामंडप, नामदेव पायरी या सगळ्या ठिकाणी ही सजावट करण्यात आली आहे. पुणे इथल्या भाविक राहुल तामाने यांनी ही सजावट केली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मकर संक्रांतीच्या निमित्त खास अशी सजावट करण्यात आलेली आहे. दगडूशेठ गणपतीच्या हलव्यांच्या दागिन्यांची आरास त्याला करण्यात आलेली आहे. मकर संक्रांतीला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली आहे. सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढ करण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर आता ही मोठी मुदतवाढ देत शेतकऱ्यांना मोठा दिलासाही दिला गेलाय. मनमाड बाजार समितीची फी 1 रुपयांवरून 75 पैसे करावी या मागणीसाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. मनमाड बाजार समिती बंद राहणार असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. साताऱ्यातील शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार आहेत. यानंतर ती नागपूर संग्रहालयात दाखल होतील. फडणवीसांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागानं ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवठा करायला सुरुवात केली आहे. हिंगोलीत आदिवासी पट्टा आणि डोंगराळ भाग असलेल्या रुग्णालयात पहिल्यांदाच डायलिसिस व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. 6 बेड असलेला सुसज्ज डायलिसिस वॉर्ड उभारण्यात आलाय. वाशिमच्या मानोरा इथे हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकीनं रात्री अचानक पेट घेतला. नागरिकांनी त्यावरती तात्काळ पाणी टाकून आग विझवली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्टच आहे. उल्हासनगरात
कैद्याला गांजा द्यायला कोर्टात एक तरुण आला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसलाय. पोलिसांचं लक्ष जाताच तरुण पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. देशी देवणी गोवंश संवर्धन आणि जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. पशुसंवर्धनासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आणि यानंतर आता क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येते. टीम इंडियाबाबत ही बातमी आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवानंतर बीसीसीआयनं काही मोठे निर्णय घेतलेत. आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा पगार बीसीसीआय कापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अपयशानंतर बीसीसीआयनं मुख्य कोच गौतम गंभीर, कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली आणि आता क्रिकेटर्सना त्यांच्या कामगिरीनुसार पगार देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्यासोबतच आता सर्व क्रिकेटर्सना फक्त टीम बसमधूनच प्रवास करावा लागेल. शिवाय क्रिकेटर्सच्या पत्नींसाठी सुद्धा नियम कडक करण्यात आले आहेत. नेमकं नवे नियम काय? तर क्रिकेटर्सना कामानुसार त्यांच्या कामगिरीनुसार पगार दिला जाणार आहे. कामगिरी समाधानकारक झाली नाही तर पगारात कपातही होईल. सर्व क्रिकेटर्स फक्त टीम बसमधूनच प्रवास करू शकणार आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान पत्नी क्रिकेटर सोबत राहू शकणार नाहीये. गंभीरच्या मॅनेजरला व्हीआयपी बॉक्स किंवा टीम बसमध्ये बसण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आणि यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी बातमी. तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे. नेमकं कोणत्या बहिणींची नावं यातून वगळण्यात येणार आहे त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार. नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार. नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. ऐकलात? शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली आहे. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे. ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय. सक्षम महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल
तर त्यांचं ते बंद होऊ शकते. दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहूयात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार. ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही. कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत. मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे. निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर आता राजकीय गोटातून बातमी आहे. मराठा शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानिपतच्या वीरभूमीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच निमित्तानं पानिपत युद्ध स्मारकावरती विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. पानिपतच्या पराक्रमाच्या आठवणींना या कार्यक्रमातून उजाळा देण्यात आलाय. याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे, पण त्याच वेळी मराठी माणसाचा अभिमान देखील पानिपत आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धामध्ये शौर्य दाखवलं, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील ज्या प्रकारे मराठे लढले, ती खरं म्हणजे युद्धाच्या इतिहासातील एक अत्यंत मोठी अशा प्रकारची आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते.